शासनाकडून सकाळी गाजावाजा करत त्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आणि आता दुपारी 12-12:30च्या सुमारास आम्हाला कळलं की रस्ता परत बंद केला. इथे आल्यानंतर कळलं की 2-3 बाईक्सवर इथून घसरून पडले रस्त्यावरून. त्याचं कारण या रस्त्यावर जे टेंडरमध्ये दिलेलं आहे ते मास्किंग करायचं आहे रोडवर, ते न करता यांनी बिटुमिन केलेलं आहे, म्हणजे बेस कोट आणि त्याच्यावरचा फाईन कोट, आणि त्याच्यावर त्याने बिटुमिन स्प्रे केला आहे. ते स्प्रे केल्यामुळे रस्ता निसरडा झालेला आहे. आणि हे फक्त आता कुठल्या दृष्टीने केलं हे प्रशासनाने लक्ष द्यावं त्यावर आणि त्यांच्यावर कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी. 2018 साली या पुलाची म्हणजे या पूर्ण रस्त्याची वर्क ऑर्डर निघाली. आज गेले 6 वर्ष झाली, 7 वर्ष झाले. 7 वर्षामध्ये रस्त्याची पुलाची फक्त एकच बाजू बनवून झाली, ती पण अशा प्रकारे बनवली आहे की पूल चालू करून तुम्हाला तासाभरातच बंद करावा लागला. इतके वर्ष घालवले होते, अजून 2 महिने घालवले असते आणि प्रॉपर काम केलं असतं तर आम्हाला बरं वाटलं असतं. प्रशासनाने हे घाईघाईत उद्घाटन ठेवून नेमकं काय साध्य केलं हे त्यांना माहिती. आता भविष्यात या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा एंड ऑफ द डे सामान्य जनतेला भोगावा लागतोय. सामान्य जनता याच्यामध्ये भरडली जाते. तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की या पुलाचं काम जसं टेंडरमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे आणि त्या क्लॉज प्रमाणे व्हावं, ही आमची प्रशासनाला विनंती राहील. जय महाराष्ट्र. आता हा पूल तर ऑलरेडी तयार झालेला आहे, आता याच्यात सुधारणा काय करू शकतो? सुधारणा आता बेस कोट प्राईम कोट काढून त्याच्यामध्ये मास्टिंग लेअर आता ते करावं किंवा ह्याच्यावरच मास्टिंग करावं तुम्ही. याचा अर्थ पुन्हा तो 1 महिनाभर. हो, मग ते आधीच केलं असतं तर ही वेळ नसती आली साहेब. याला जबाबदार कोण? याला जबाबदार प्रशासन आहे, MSRDCचे अधिकारी आहेत. तुमचं म्हणणं असं की आता प्रशासनाने हे उद्घाटन केलंय? प्रशासनाने म्हणजे प्रशासनाने सांगितल्याशिवाय का सत्तेदारांनी उद्घाटन केलंय? प्रशासनानेच सांगितलं ना की तुम्ही उद्घाटन करू शकता, तेव्हाच सत्तेदारांनी केलं ना. याचा अर्थ या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आता जे काही छोटेसे अपघात झाले उद्या भविष्यात ते मोठे होऊ शकतात. हो, होऊ शकतात ना. आणि त्या दृष्टिकोनात आता तुम्ही प्रशासनाने ही घाई केलेली आहे. हो, तुमचा थेट आम्ही प्रशासनालाच आरोप करणार ना. आम्ही सत्ताधारी पण तेच आहेत आणि प्रशासकीय त्यांचीच माणसं आहेत सगळी. हा, आता तुम्ही बघताय रस्त्याची परिस्थिती काय, म्हणजे काल उद्घाटन झालेल्या रस्त्याची आज परिस्थिती काय, सकाळी झालेल्या उद्घाटन रस्त्याची परिस्थिती काय बघा. म्हणजे ते पूर्ण त्या रस्त्याचं त्यांनी वाट लावून टाकली पूर्णपणे. तर हे योग्य नाहीये. यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी कंत्राटदारावर आणि हे सुधारून घ्यावं लवकरात लवकर. आणि लोकांसाठी हा पूल गेट लावून बंद करूनच त्यांना काम करावं लागेल. त्याचं कारण आहे की पूर्ण रस्त्याचं कामच त्यांना एकदम करावं लागेल. असं अर्धवट काम ते करू शकणार नाहीत.